नमस्कार. प्रीतम न्यूज या आपल्या आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण श्री विठ्ठल मंदिरात शेजारी असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात एक्सप्लोर करणार आहोत. तर आज आपण मंदिरा शेजारी आलेलो आहे. आज गर्दी आहे भरपूर, रोजच गर्दी असते ती, पण आज आपण त्यातूनही वेळ काढून आलेलो आहे. तर बघू आपण आता मंदिर आतून एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, आपले जे मालिक आहे महाराष्ट्रातील उपेक्षित मंदिरे, त्यात हे मंदिर येते. कारण सांगायचं कारण असं की हे मंदिर पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर आहे त्याच्या अगदी नजदीकच आहे आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या क्षेत्रात येते. म्हणजे उद्या जर समजा कॉरिडॉर झाला तर हे मंदिर सुद्धा जाते की काय अशी शक्यता ही सांगितली जाते. पण आपण या मंदिराची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. उद्या काय सांगता येणार नाही, सरकारचे मंदिर सुद्धा निघू शकतं. तर चला आपण आतनं माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर चला, या दिशेने आपण आज जाऊ शकतो. तर पुढं आल्यावरच आपल्याला दिसतं की मंदिराचं नाव. त्या साईडला सर्व दुकाने आहेत आणि पुढं जो आपलं आज जाण्याचे जे मार्ग आहे त्या मार्गाला लिहिलेलं दिसत असेल तुम्हाला श्री मल्लिकार्जुन मंदिर. तर आपण आज जाणार आहोत आता. तर बघू शकता अशा प्रकारे हे मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे हे. बघू शकता याची जडण आणि घडण. खूप दिवस झालं मला हे सांगायचं होतं मंदिराबद्दल, सांगू म्हणत होतो मी. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मंदिर आहे. हा सभा मंडप आहे, त्या साईडनं जावं लागतंय. बघूया आपण. तर बघा, या साईडनं जायला येते. अशा प्रकारे हे मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. श्री गणेश देवताची मूर्ती आहे इथं. अशा प्रकारचं हे मंदिर पूर्ण रंगरंगोटी केलेलं मंदिर आहे. खूप छान असं याचं स्ट्रक्चर आहे. आणि या मंदिराविषयी एक अशी खाली बघू शकता तुम्ही, जे आपल्या मंदिरात काय म्हणू शकतो त्याला, जे कासव असतं किंवा त्या प्रकारचं का आपल्या प्रत्येक मंदिरात असतं त्या प्रकारे असं आहे. समोर नंदी महाराज आहेत आणि हे मंदिर आपलं मेन गाभारा, हा सभा मंडप. बघू शकता अशा प्रकारचे मंदिर आहे. हा मुख्य गाभारा. बघू शकता भाविक दर्शन घेत आहेत. तर अशा प्रकारचं मंदिर आहे. तर जे रोज दिनविशेष कार्यक्रम किंवा नित्य आरती वगैरे असते, नित्य नियम अभिषेक पूजा वगैरे आरती अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. तर हे मंदिराची एक माहिती किंवा एक काय म्हणू आपण त्याला, एक दंतकथा म्हटलं तरी चालेल. सांगितली जाते की प्रभू श्रीराम ज्यावेळेस पंढरपुरात आलते त्यावेळेस सीतामाईचा शोध घेत आलते ते पंढरपुरात. त्यावेळेस हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी हे मंदिर बांधले प्रभू श्रीरामाने, असं एक सांगितलं जातं. बघू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे. आता मगाशी गेलतो आपण. आज पुजारी आहेत ते पूजा करत आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे परत. बघू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे. पुजाऱ्यांकडून माहिती घेणारच आहे आपण. सध्या पूजा चालू आहे. आपण बघू शकता किती मस्त आणि छान असं रंगरंगोटी केलेलं आहे. सोनेरी कलर मारलेला आहे अशा प्रकारे. तसं बघायला गेलं तर हा वरचा जो स्ट्रक्चर आहे त्याचा जो दगड आहे तो पूर्णतः काळा पाषाण आहे. काळ्या पाषाणात हे मंदिर उभं केलेलं आहे.
आणि याचं विशेष म्हणजे एक सांगायचं राहिलं तुम्हाला, या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, जे आपलं विठ्ठल मंदिर आहे, 2 मिनिटं धरा. या मंदिराचं एक वैशिष्ट्य, जे आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापेक्षाही ही जुनं मंदिर आहे असं सांगितलं जातं. समजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे जर 12व्या शतकातलं असेल, तर हे मंदिर सुमारे 800 ते 700व्या शतकातलं असू शकतं असं सांगितलं जाते. म्हणजे बघू शकता, हे जे तुम्ही म्हणजे तुम्ही याची काय म्हणू आपण किंमत हे जे बघू शकता कशा प्रकारे याची किंमत केली जाणार नाही अशा प्रकारचं हे मंदिर आहे. समोर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे याचं स्ट्रक्चर आहे. खांब बघू शकता, खांबाचं जे नक्षीदार काम आहे ते बघू शकता तुम्ही. परत हे वरचं जे स्ट्रक्चर आहे, काय आपण म्हणू याला, भीम, जे भीम आहे ते खांबात असे काय म्हणू त्याला, नरमादीप्रमाणे असे गुंतव केलेले आहेत, त्या प्रकारचे स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा चुना किंवा सिमेंट नाही, त्या प्रकारचं हे थांबा दाखवतो. त्या प्रकारचं बघू शकता बघा, अशा प्रकारचं हे गुंताव केलेला आहे किंवा गुंतवून ठेवलेला आहे. त्याला चुना वगैरे काही नसतं. हे हेंबाडपंथी मंदिर आहेत म्हटले तरी चालेल, हे फक्त स्ट्रक्चरवर उभं असतात. बघू शकता, आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापेक्षाही जुना आहे म्हटल्यावर तुम्ही ह्याचा विचार करू शकता याची किंमत काय. तर आपण इथं या मंदिराचे पुजारी आहेत त्यांना विचारणार आहोत याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का. तर सांगू शकता महाराज तुम्ही याच्याबद्दल काय माहिती. हे पंढरपुरातील मल्लिकार्जुन महादेव म्हणून ग्रामदेवत असे ओळखले जाते. बर, खूप प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे. बर, ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापेक्षाही जुनं आहे असं म्हटलं जाते. असं म्हटलं जाते. पंढरपूर पहिले ग्रामदेवत आहे असं म्हटलं जातं. बर, म्हणजे हे प्रभू श्रीरामाने ज्यावेळेस प्रभू श्रीराम पंढरपुरात आलते त्यावेळेस सीतामाईच्या शोधात, त्यावेळेस हे मंदिर श्री महादेवाला. बर बर, तर हे आपण जे माहिती ऐकली होती ती खरी आहे. त्या मंदिराचे पुजारी आहे ते, त्यांनी सांगितलेली माहिती असं म्हटलं तरी चालेल. आतनं बघू शकतो आम्ही मंदिर. तर आतनं आपण जाऊन बघूया की आतनं गाभारा कसा आहे. समोर दिसत असते, 2 मिनिटं धरा, पाया पडतो. अशा प्रकारचं हे मंदिर आहे. तर आपण दर्शन घेऊ. तर तुम्ही बघू शकता हे किती वरचं बघू शकता. तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे काळा पाषाण, पूर्ण काळा पाषाणमध्ये हे हेंबाडपंथी मंदिर आहे. सुमारे जर विठ्ठल रुक्मिणी मंदिर 1200व्या शतकातलं असेल तर हे सुमारे 700 ते 800व्या शतकातलं आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण त्याच्या पेक्षाही जुनं आहे. अशा प्रकारचं हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आपण बाहेरनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हा चॅनल आपला प्रीतम व्ह्यूज नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर दिसेल तुम्हाला. तर अशा प्रकारे इथे अजून एक श्री महादेवांची पिंड आहे, बघू शकता. मल्लिकार्जुन मंदिरातच अजून एक पिंड आहे. इकडे श्री मगाशी दाखवलं तुम्हाला श्री गणेश आहेत त्या साईडला. आपण प्रदक्षिणा पूर्ण करू. मागं काय आहे का काय. तर आपण मागे येणार आहोत. मागे श्री नरसिंह मंदिर आहे. हजारो वर्षापूर्वीचे झाड आहे असं सांगितलं जाते. म्हणजे बघू शकता तुम्ही, ह्या हजारो वर्षापूर्वीचं. आता कॉरिडॉर मध्ये हेही जाणार आहे. नरसिंहाची मूर्ती. बर काका, ह्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे का. म्हणजे आता हे कॉरिडॉर मध्ये जाणार आहे का मंदिर. जाणार आहे म्हणजे खरं पुरातन मंदिर आहे. जवान होते त्यावरती पंढरपूर त्यावेळेचं मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती. बर, मग आता हे तुम्ही काय म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे का. आता
आपण मुख्यमंत्र्यांना सांगायचं तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण चॅनलच्या आपल्या माध्यमातून प्रयत्न करतोय बाबा हे मंदिर वाचलं पाहिजे. बघू शकता तुम्ही हे नक्षी बघा तुम्ही किती जुनं हे तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता या शिखराचं शिखर बघू शकता. हे जे झाड आहे हे उमराचं झाड आहे ना पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड किती जुनं हजारो वर्षापूर्वी झाड आहे. त्याच्या खाली हे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे बघू शकता अशा प्रकारचं. याच्याच समोर असं हे शिखर आहे. तर ह्याच तुम्ही बांधकाम बघू शकता. आणि अशी जर मंदिरं जर कॉरिडॉर मध्ये जात असतील तर खूपच आपल्या धर्माला याचा खूप ऱ्हास होणार आहे. फक्त तुम्ही एक मंदिर वाचवण्याच्या किंवा एका मंदिराचा विकास करण्याच्या अनेक मंदिरं पाडू नका असं एक आपलं सांगणं आहे. श्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेना आपलं एवढंच सांगणं आहे बाबा अशी मंदिरं तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा. कॉरिडॉर व्हावा ह्याबद्दल आपलं काय वाद नाही. कॉरिडॉर झालाच पाहिजे त्याच्याविषयी पण अशी मंदिरं तर वाचली पाहिजे असं आमचं एक म्हणणं आहे. ते काशी विश्वनाथ महादेवाचं लिंग आहे म्हणलं तर चालेल. बघू शकता काशी विश्वनाथ विश्वेश्वर काशी विश्वेश्वर मंदिर शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे नंदी महाराज आहेत या समोर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे जवळ जवळच आहे. असं त्या शिवलिंगाची काय माहिती मंदिर झालं त्यावेळेच स्थापन केलं. बरोबर म्हणजे हे पण त्याच वेळेस आहे जुनं जवळ बरोबर आहे. म्हणजे हे शिवलिंग सुद्धा जुनच आहे. जेवढं नागोबाचं नागदेवता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे हे नागदेवताचं मंदिर सुद्धा खूप जुनं आहे. तर असं मंदिर वाचले पाहिजे. श्री गणेश मंदिर आहे पूर्वी स्थापन केलं म्हणजे पूर्ण सगळ्या मूर्त्या ज्या आहेत जुन्या मूर्ती म्हणजे ह्या मंदिराचे पुजारी आपल्याला सांगतील की म्हणजे तुमचे वडील करतायत म्हणजे वडील पाहिजे तुम्ही बघतच म्हणजे काय कुठले स्थापन केलेलं नाही अचानक आणून बसवलेलं कुठलीही मूर्ती नाही यातली सर्व जुनं आहे स्ट्रक्चर. तर चला आपण तुम्हाला बाहेरनं दाखवतो अजून एक बार मंदिर. तुम्हाला याची सगळी माहिती सांगून झालेली आणि स्कंद पुराणाप्रमाणे सांगितलं जातं. पण पुजारी काका हे स्कंद पुराणाप्रमाणे सांगितलं जातं ह्याची त्या स्कंद पुराणात सुद्धा या मंदिराची महती आहे म्हणून सांगितलं जातं. खरं आहे का स्कंद पुराणात बरं बरं ठीक आहे. तर चला आपण तुम्हाला बाहेरनं दाखवण्याचा प्रयत्न करतो मंदिर. या साईडला काय बर बर पुढे दुकानच काम आहे. मंदिराच्या आतच थोडस त्यांनी जागा वापरलेली घेतलेली आहे कारण एकदमच जवळ आहे ना हे. तर आपण बाहेर येऊया. बाहेर येऊन तुम्हाला दाखवतो. बघू शकता अशा प्रकारे हे मंदिर दिसत असेल. शिखर दाखवतो तुम्हाला. सध्या इथं दुकान असल्यामुळे आपण पूर्ण जवळ जाऊ शकत नाही. हे लांबनच तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे मंदिर दाखवून झालेलं आहे तुम्हाला. तर आपले जे चॅनलचं जे आपला उपक्रम चालू केलेला आहे आपण हे महाराष्ट्रातील उपेक्षित मंदिर आहे त्यात हे 1 नंबरचं मंदिर आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या एकदम शेजारी 50 मीटर अंतरावर असेल बघा तुम्ही 50 मीटर अंतरावर बाया 2 मीटर धरा. तर अशा प्रकारे तर बघू शकता आपण तुम्हाला ह्या मंदिराची पूर्ण माहिती त्या साईडला आहे जरा थोडस मागे पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्या मंदिराचा. हे शिखर दिसलं पाहिजे पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपल्या प्रीतम व्ह्यूज या युट्यूब चॅनलच्या द्वारे. तर हे मंदिर खूप खूप आणि खूप जुनं आहे. तर हे पूर्ण आपण माहिती दिलेली आहे आणि आपल्या उपेक्षित महाराष्ट्रातील उपेक्षित मंदिर आहे या मंदिराचा जो आपला एक महत्वाचा कार्यक्रम आपण एपिसोड चालू केलेला आहे. हे फर्स्ट एपिसोड मध्ये हे मंदिर घेतलेलं आहे आपण म्हणजे पहिल्या भागात हे मंदिर घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रीतम व्ह्यूज आपलं नवीन चॅनल चालू केलेलं आहे. आपण महाराष्ट्रातील अशी अनेक मंदिरं घेणार आहोत ज्याप्रमाणे उपेक्षित मंदिर आहे जे आपल्याला माहित नाहीत अशी मंदिरं आपण घेणार आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे ही मंदिर आहे म्हणून
तर अशा प्रकारे आपण मंदिर पूर्ण येणार आहे. तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.